करवंद काढायला जातात आहे तर सावधान. का माहितीये काय, बघा काय आता मी थोडक्यात वाचलो, पिकलेली आहेत, बापरे बाप. सो फायनली मित्रांनो आपण आलो आहे आंब्याच्या झाडावरती चढलेलो आहे. घाबरून घाबरून काय माहिती काय, सुकलेलं झाड आहे ना रे. आला बघ, आली आली आली. हे बघा इथे आहे जांभळाचं झाड आहे आणि गावी ना हे बघा हे असे काहीतरी जुगाड करतात. इथे साड्या वगैरे लावल्यात म्हणजे ना रात्री जर हवा वगैरे आली ना तेव्हा ना ती झाड हलतं आणि ना असं खाली येऊन जांभूळ पडतात. तर हा आहे गावचा जुगाड. बघा इकडे केवढी जांभळं आहेत आणि बघा यात बघा असे जांभळं आहेत. हे बघा म्हणजे काढायची जास्त मेहनत नाही. हवा आली ना तर झाड हलणार आणि या ज्या साड्या लावल्यात ना ह्याच्यावरती जांभळं पडणार. तर गावी असे काही म्हणजे उपाययोजना केलेल्या असतात, जुगाड लावलेले असतात. आणि इकडे बघतील बघा झाडाला लागल्या आहेत कैऱ्या. तर मित्रांनो मी आलो आहे माझ्या गावी, एक काम होतं त्यासाठी गावी आलोय आणि संध्याकाळी पुन्हा रिटर्न मुंबईला घरी जाणार आहे. तर गावी आलोच आहे ना, तर मे महिना चालू आहे आणि म्हणजे मे महिन्याचा हा सरता आठवडा आहे. तर मग बोलू गावी आलोच आहे आणि शेतात फेरी मारणार नाही असं कधी होणारच नाही. तर आपण शेतात पण चाललोय आणि शेतात जाऊन आपण काय करणार आहे तर रानमेवा शोधणार आहे. तर आमच्या इथे कुठला कुठला रानमेवा मिळतोय ना ते आपण ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहे आणि जेवढं मला शक्य होईल ना तेवढं मी ना तुम्हाला शोधून दाखवणार आहे आणि जी धमाल असणार आहे ना ती तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच. तर बघा ना सकाळीच आम्ही निघालोय पहाटे आणि हा असा आहे आपल्या गावचा परिसर आहे आणि आपलं शेत आहे तिकडे. तर जाऊया फटाफट आणि बघूया आपल्याला कुठला रानमेवा मिळतोय तो. जसं आम्ही शेतात जातोय ना आम्हाला बघा काय दिसलंय, गो मातेचं दर्शन झालंय. ये ये, अरे वा बोलवल्यावर आली सुद्धा. ये ये, चला इथे एक गोमाता आहे आणि तिकडे तिचं वासरू आहे, ते पण तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा हे इकडे वासरू आहे. ओहो किती क्यूट दिसतंय. आणि बघा जसा मी आलो ना वासराजवळ तशी ती खाली देखील उतरली. चलो बाय बाय. आणि हो आजचा जो पूर्ण व्लॉग आहे ना हा आपण शूट करणार आहोत आपल्या नवीन Vivo X300 Ultra या कॅमेरावर शूट करणार आहे. कारण की बरेच दिवस झाले माझे हात शिवशिवत होते की कधी असं बाहेर पडतो आणि शूट करत होते. तर गावच्या सारखं बेस्ट लोकेशन या कॅमेराला टेस्ट करण्यासाठी कुठलाच नाहीये. हे शेतात जे असतात ना हे असे भाग याला आमच्या इथे ढेकळं म्हणतात. तर या ढेकळांमध्ये चालतो ना लय भारी वाटतं. आणि बघा इथे अशी ना काही काही झाडं दिसतात. ते बोराची झाड आहे पण मला बोराच्या झाडावर ना एक पण बोर दिसत नाहीये. समोर आहे आपला शेत आहे आणि तिथेच आहे आपला आंबा. तर ह्या वेळेला तरी आंबा असू दे रे देवा. आंबा म्हणजे काय कैऱ्या वगैरे असतील. एवढं गरम होतंय ना. तर मित्रांनो हे आहे आपलं शेत आहे आणि ह्या शेताबरोबर ना आपल्या खूप साऱ्या लहानपणीच्या ना आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. मी माझ्या वांड्री लेकचा जो व्लॉग आहे ना त्याच्यामध्ये सगळ्या आठवणी सांगितलेल्या आहेत. आणि बघा आतमध्ये आंबा आहे ना. तर गावी कसं आहे ना हे असं कुंपण जातं. हे आहे बाबळीचं झाड आहे आणि बाबळीच्या झाडावर हे असे काटे येतात. चला बघा हे असं आहे ना बाबळीचं कंपाऊंड टाकतात म्हणजे काय कुठलं जनावर वगैरे आहेत ना गायी वगैरे आतमध्ये येऊ नये म्हणून हे असं ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे गावामध्ये प्रत्येक ठिकाणी हे असं बाबळीचं जे झाड असं ना तर ते जसं कंपाऊंड करतात. आणि बरोबर मी आता एंट्रीला आहे आतमध्ये आणि जसं एंट्रीला हे माझ्या वरती झाड बघतात ना तर हे पूर्ण करवंद आहेत. तर ही अशी गोळा करत करतच आलो. हे बघा गोड गोड. तर बघा हे आहे आपलं कंपाऊंड आणि हा बघा हा आतमधून येण्याचा रस्ता. चला समोर आहे आपलं आंब्याचं झाड. तर हे आलो आपण आपल्या आंब्याजवळ. ये ये लवकर ये. हे आहे आपलं आंब्याचं झाड.
तर हा आहे आपला आंबा. कुठे? हा इकडे. तर आता आपण काय करूया माहितीये काय, आपण चढूया वरती. माझ्याकडे कॅमेरा. हा माझ्याकडे थँक्यू. सो फायनली मित्रांनो आपण आलो आहे आंब्याच्या झाडावरती चढलेलो आहे. आणि जसा मी वरती आलो ना मला एक एक आंबे दिसायला लागले. कारण की खालून जेव्हा बघतोय ना तेव्हा ना फक्त ही एकच कैरी दिसली. कारण की ना इथे पूर्ण हे झाड ना हिरवगार आहे. आणि जसा वरती आलो ना तर मला एक एक कैऱ्या दिसायला सुरुवात झाली आहे. हा आज मी खुश आहे. आज इतक्या वर्षांनी पहिल्यांदा आपल्या या आंब्यावर येऊन आपल्या आंब्यावरच्या कैऱ्या काढतोय. पण आज जरा मन खुश आहे कारण की कैऱ्या समोर आहेत माझ्या आणि त्याच आपण काढणार आहेत. झाडावर चढलोय आता आणि मी तुम्हाला आता कैरी दाखवतो. कुठे? हे बघा. कुठे गेली मला तर दिसू दे पहिला. हा ही बघा, ही इथे लपली आहे. ही इकडे कैरी आहे. चला आज आपला ट्रायपॉड कामाला येणार आहे आंबे काढण्यासाठी. नाही नको पोचतो. काय पोचतोय? हा तुझी हाईट केवढी दे इकडे. फिट नाही केल्याने. हा देते मी करतोय ना वरती. तू नको येऊ झाड पडेल ते. मी काय माहिती काय घाबरून काय माहिती काय सुकलेलं झाड आहे ना रे. हा दिसला काय? अश्मित कॅच कर. अबे मग पडला बघ. घे. हा दुसरा काढणं खूप चॅलेंज आहे. दुसरा खूप लांब आहे. फांदी जवळ घे ना ती. काट्यात नको पडू. हे पडला बघ. हा अजून उंच करून मला ऐक आला बघ. बघा काय झाली आहे. पण ठीक आहे. हे बघा हे कैरी आहे. पण हा इथे मी बघतोय ना तर तुम्हाला ना इथे ना कलर दिसत असेल. लाल कलर आहे. थोडासा बघा लाल कलर आहे. पहिल्यांदा आमच्या शेतातल्या आमच्याच आंब्यावरच्या ह्या कैऱ्या इतक्या वर्षांनी काढायला मिळाल्या. थँक्यू आंबा. चला आम्ही हे असे बांबू घेतलेत कारण की ना काही आंबेत ना तर खूप वरती आहे. तर हे दोन बांबूने एकमेकांना जोडतो कारण की वरती तर नाही चढू शकत आहे. तर हे बांबू एकमेकांना जोडूया आणि मग वरचे आंबे काढूया. यांनी हे जे घे हे दोन आम्ही बांबू घेतलेले आहेत आणि ते एकमेकांना बांधतोय. आणि ना इथे आम्ही ना बेचकी बनवणार आहे. म्हणजे त्यामध्ये अटकून आहे ना आम्ही आंबा खाली खेचू शकतो. बेचकी म्हणजे काय, अशी इथे फक्त एक अशी काठी त्या लपेटाची आहे आणि म्हणजे ह्याच्यामध्ये कशी फांदी अटकून आहे ना आपण कैरी आंबा खाली खेचू शकतो. तर असा आम्ही हा काहीतरी बांबूचा जुगाड केलेला. दोन्ही बांबू एकमेकांना बांधलेत आणि ह्या लोकांनी ना अतिशय मजबूत बांबू बांधलेत. तर मला वाटतंय बघूया काय होतं याच. इकडून नाही का तिकडून? हा इकडे ये. तर हा बघ बांबू लोंकळलाय बघ. हा कोणी बांधला बांबू? हा आता झाली आहे गंमत. आम्ही बांबू बांधलेला पण मला डाऊटच होता. तुम्हाला मी पहिलाच बोललेलो की हा बांबू किती साथ देईल ते माहिती नाही. पण अशी मजा असते. ही तर मजा आलीच पाहिजे ना. नाही तर सगळ्याच गोष्टी एकदम फटाफट जर दाखवल्या तर त्यामध्ये काही ट्विस्टच नसेल तर काय मजा येणार आहे. चला आता पुन्हा एकदा बघू. दे बघूया. चला अश्मितनी पुन्हा. हे तुझं काम नाही. तुझं काम नाही. उलट नाही रे बाबा. बरोबर करतोय बघ. आला ना. वन टू. कॅच. चला ह्या साईडचे आंबे काढून झाले. आता आम्ही आतमध्ये जातोय पुन्हा. हा जुगाड मस्त कामाचा झाला. अल्ला हे बाबळीचं झाड आहे ना, भीती वाटते. मग काय तो बाहेर पडणार. तो बाहेर जा. हा
बघ असा त्याला जाळ्यात पकडलाय, पक्याला पाठवला बाहेर, पण तो येणार आतमध्ये. बघ आला खाली इथे. ते पण मध्ये पडले. हा 2 मध्ये आहेत, 2 मध्ये आहेत. आला. चला मित्रांनो, इकडचे ना आम्ही कैऱ्या भरपूर साऱ्या पाडल्या आणि आज बोलतात ना एकदम खुश आहे. इतका वेळ ब्लॉग बनवायचो ना आणि त्या ब्लॉग मध्ये ना फुल एनर्जीनी बोलायचो की आपण जाऊया आपल्या शेतामध्ये आणि तिकडे मस्तपैकी आंबा आहे आणि त्या आंब्यावरच्या आपण कैऱ्या पाडूया. पण जेव्हा जेव्हा तो ब्लॉग बनवलाय ना तर तेव्हा आहे ना इकडे पूर्ण झाड आहे ना आंब्याचं खाली असायचं. पण ह्या वेळेला भरपूर साऱ्या कैऱ्या मिळाल्या, अजून आहेत. आमचं मन काय अजून भरलं नाही. पण आता आम्ही चाललो आहे करवंदासाठी. तर तुम्हाला दाखवतो आता इकडचं हे जंगल बघा कसं भारी येते. हे असं पूर्ण जंगल आहे. तर इथे पण करवंद आहेत, हे पण करवंदाचं झाड आहे, ह्याला पण करवंद आहेत पण जास्त नाहीये. गरम पण एवढा भरपूर होतोय ना काय विचारू नका. भन्नाट. इथे नाहीये, इथे काहीतरी गेलं रे. आता खाली बघून चला, काहीतरी गेलं इथून. आता बाबा काहीतरी दिसले. हलू नको हलू नको हलू नको हलू नको. हा हलू नको हलू नको. हे काय नेचर. आणि मला ते तुम्हाला दाखवायचं आहे, त्याचा रंग दाखवायचा. रंग कुठे 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 कुठे. हा बघा अपोजिट लाईट आहे. याच्यावरती लक्ष ठेवा जरा, मी लाईट मधून घेतो. हा बघा मित्रांनो, फायनली एवढा प्रयत्न केला त्यानंतर दिसला. ह्याचा कलर इतका सुंदर आहे ना, आता कॅमेरामध्ये कसा कॅप्चर होतोय ना ते माहिती नाहीये. बघा आता आपल्याला मिळाले आहेत करवंद. म्हणजे हात पण बघा किती खराब झाले. आणि करवंद तर ही आहेत करवंद काळी म्हणतात. आणि एवढी इथे ना टपोरी टपोरी आहेत ना. हा पूर्ण झाड ना हे असं करवंदांनी असं पूर्ण भरलेलं आहे. आता आपण काय सगळीच नाही काढणार आहे, आपण फक्त इथेच खाणार आहे. म्हणजे हात आहे ना मगाशी आहे ना ते बांबू पकडले ना त्यामुळे झाले पूर्ण खराब. अशी टपोरी टपोरी आहेत. गोड गोड आहेत, एकदम गोड गोड आहेत. आणि ह्याची ना साईज पण आहे ना मोठी आहे. एवढी पिकलेली आहेत ना, पण ती कशा बघ माझ्या हाताला पूर्ण वार झालेत, पूर्ण लागलंय असे आतमध्ये आतमध्ये. अरे हे बघ ना, हे झाड तर पूर्ण भरलंय. मग तिकडे कशाला आपण हे झालंय बघ. करवंद काढायला जातात आहे तर सावधान. का माहितीये का, हे बघा काय आता मी थोडक्यात वाचलो. आई शपथ, बापरे खतरनाक. हे जर चावलं असं ना आता तर पूर्ण हात पूर्ण लाल झाला असा. हे बघ काय, बापरे. करवंद काढायला जातं ना तर सावधान. हे बघा या मुंग्या अशा तशा नाही. ह्या जर चावल्या ना तर ह्या ना पूर्ण हात तुझा लाल करतात आणि एकदम पूर्ण झोमतं. पण आहेत मस्त ना. तर मित्रांनो हे ना पूर्ण झाड ना करवंदानी भरले. आणि ना करवंद ना अशी ना एकदम टपोरी टपोरी आहेत. पण इथे ना पूर्ण झाडावर आहेत ना कशा त्या लाल लाल मुंग्या दिसतात. तर ह्या लाल मुंग्या आहेत ना, ह्या जर चावल्या ना तर पूर्ण ना इथे ना लाल लाल पडतं, म्हणजे खाज येते आणि एकदम झोमतं. पण हे पूर्ण झाड ना करवंदानी भरले. पण आपण काय जास्त करवंद नाही खाणार आहे, आपण फक्त रानमेव्याची मजा घेतोय. आपलं मेन काम होतं ते कैऱ्या काढणं. अस्सल रानमेवा आपण बाजारातून विकत घेऊन येऊन खातो, पण इकडे असं झाडावरच खोडून खायला, आणि ते पण गावच्या साईडला, काय मजा वेगळीच आहे. भरपूर आहे. ही पूर्ण तुम्ही जर आजूबाजूला बघतील ना, हे सगळं ना करवंदांनी भरलेली झाड आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असतं ना, तर त्यामुळे ना तहान पण थोडीशी ना भागली जाते. आता इतकं ऊन पडलं ना, 10-10:30 झाले आणि इतकं ऊन पडलं ना अक्षरशः डिहायड्रेशन व्हायला आलंय. पूर्ण झाड आहेत ना ही सगळीकडे करवंदच करवंद आहेत. आणि आम्ही ना भरपूर झाडावर खोडून करवंद वगैरे काढली, भरपूर आंबे काढले. आणि असं ना आम्ही फिरतोय ना तर ना मला ना इथे ना ठिकठिकाणी ना ही झाडं दिसतात. आणि मी ना इतक्या खाली हे झाड ना पहिल्यांदाच पाहिलं. हे झाड बघा, ह्याच्या ज्या फांद्या अशा पसरल्यात ना, तर असं त्या नारळाच्या कशा जावळ्या पसरतात तसंच हे पसरलेलं आहे. पण जर तुम्ही मी जवळ यायला सांगतो ना, हे बघा, तर हे झाड असं काहीतरी आहे. तर ह्याचं असं काहीतरी ही फांदी आहे. आणि ना हे बघा ना एकदम जमिनी लगतच आहे.
इतके खाली झाडांना मी फर्स्ट टाइम बघितलं. मला असं वाटतं की हे खाजरीचं झाड असावं. मी शुअर नाहीये, पण तुम्ही मला सांगा की हे झाड कुठलं आहे ते. हे बघा, आम्ही काय जास्त नाही हे काढली करवंद. आम्ही झाडावरच खोडून काढत होतो ना, तिथेच खात होतो. आणि तुम्हाला दाखवण्यापुरतं आम्ही फक्त हे करवंद तेव्हा ना काय साईज आहे करवंदांची. आणि आहे ना मस्त आंबट गोड आंबट गोड. हा आहे खरा मित्रांनो रानमेवा, अस्सल रानमेवा. मजा आली. आता आपण जाऊया पुढे. हे आहे जांभळाचं झाड आहे, पण ह्याला ना छोटी छोटी जांभळं आहेत. आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे आता मे महिना आता शेवटचा आठवडा चालू आहे ना, बहाडोली म्हणून एक गाव आहे. ते गाव आहे ना जांभळांसाठी खूप फेमस आहे. आणि तिथे ना अशी मोठी मोठी टपोरी ताजी ताजी ना जांभळं तुम्हाला मिळतील. तर ना कधी तुम्ही जर त्या पट्ट्यातून येत असेल ना, तर नक्की बहाडोलीला जा आणि ना तिकडची जांभळं घ्या. बघ पडतात बघ, हे बघ पडतात आहे. तर मित्रांनो मी आता आहे जांभळाच्या झाडावरती आहे. वरती चढलोय, पण हे झाड खूप उंच आहे आणि एवढ्या वरती तर चढायची आपल्याला हिंमत नाहीये. पण मी कसं काय फांद्या हलवल्या तर ना खाली काही जांभळं पडले, तीच आपण वेचूया. हे बघा आमच्या गावी आहे ना हे एवढ्याच्या साईजची जांभळं मिळतात. आता आपण कसा मे महिना हा संपत आलाय ना, तर रानमेवाचा सीझन जाईल. म्हणजे इथे ना रानटी भाज्या ज्या आहेत ना त्यांचा सीझन चालू आहे. छोटी साईज आहे करवंदाची आपल्या जांभळाची, पण टेस्ट आहे. आता ना एक मस्तपैकी ना असा जोक झाला. आता ना आम्ही त्या जांभळाच्या झाडावरती मी चढलेलो आणि ना तिथे छोटी छोटी जांभळं ना अशी म्हणजे वरती गेलो आणि फांदी हलवली. पण थोडंसं पुढे आलो ना तर इथे ना माझ्या मागे तर तुम्ही बघतील ना हे आहे ते जांभळाचं झाड. आणि इथे ना खालीच म्हणजे आपल्या हाताला लागतील इतकी जांभळं आहेत. आणि हे झाड आहे ना पूर्ण भरलेलं आहे. आणि ह्या झाडावरती आपण ना इझिली बघा कुठे गेलं, इथे हे बघा हे झाड आहे. इथे ना इझिली आपण वरती चढू शकतो. हे बघा इथे हातालाच अशी जांभळं आहेत. जांभळं वरती चढायची गरजच नाहीये. मजा आली. तुम्हाला जवळ दाखवतो किती झाड भरलंय बघा. हे बघा हे पूर्ण झाड आहे ना, हे पूर्ण जांभळं त्याला बघा. हे बघा इकडे तर गुच्छ आहेत, गुच्छच्या गुच्छे लागले. हे बघा हा बघा जांभळांचा पाऊस. बाप रे बाप, हा बघा जांभळांचा पाऊस. जांभळं एक छोटी फांदी होती ती फक्त हलवली, इतकी जांभळं. आणि खाली पण बघा जांभळांना एकदम सुकलेली आहेत, पूर्ण पडून पडून सगळी सुकली आहेत. सही आहे ना. मजा आली. मस्त आपल्याला कैऱ्या भेटल्या, करवंद भेटली, ते एक झाड भेटलं युनिक, आणि त्यानंतर ही जांभळा देखील भेटली. आणि खाली ना इथे कसं हवा येत असते ना तर ते असे ऑटोमॅटिकली पडत पण असतात. ते पूर्ण ही पूर्ण जागा आहे ना पूर्ण जांभळांनी भरलेली आहे. खूप सारी जांभळं हो ना. हा 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 हे झाड बघा मस्त झाड आहे ना. आता ना ऍक्च्युली 2-2.5 तास झाले ना नुसता उन्हात पळतोय आणि रानमेवा शोधतोय. रानमेवा खाल्ला पण आता झालंय डिहायड्रेशन. पाण्याची बॉटल आणायला आम्ही विसरलो. आणि हे झाड बघा मस्त असं पसरलंय. काटेरी झाड आहे पण सावली देणार आहे आणि हवा पण मस्त छान आली आहे. तर आपण ना जाऊन इथे बसूया. हा हा इथे 2 मिनिटं मस्तपैकी वाऱ्याखाली बसूया. खरं सांगू ना इथून आहे ना मला उठावंसच नाही वाटत आहे. इथे मस्त ना झाडाखाली बसून एवढी सावली मिळते ना आणि आजूबाजूला माझी नजर जाते ना भयंकर ऊन आहे भयंकर. पण इथे बसलं ना खरोखर सुख मिळते. मस्तपैकी ना वारा येतोय गार आणि आजूबाजूला ना पक्ष्यांचा आवाज आहे. कारण की इथे ना भयंकर ऊन आहे. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो
उन्हाळ्यात भरपूर कडक ऊन पडतं आणि ना थंडीच्या सीझनला ना भरपूर थंडी पडते. हीच खरी मजा असते आपल्या गावची, की तुम्ही असं जाता रानामध्ये रॅन्डमली. आता मी दरवेळेला जेव्हा येतो ना रानमेव्याचा ब्लॉग शूट करायला, मी दरवर्षी शूट करतो, पण ना काहीतरी ठरवून येतो. पण यावेळेला असं काही ठरवलं नव्हतं, हे अनप्लॅन झालं. तर काही गोष्टी आपण बोलतो ना ह्या ठरवून न केलेल्याच बऱ्या. ह्या गोष्टी अनप्लॅन असताना त्या परफेक्ट होतात. तर तुमच्यापैकी असं कोणाचं होतं का की आपण एखादी गोष्ट ठरवतो पण ती होतच नाही, आणि एखादा आपण गोष्ट अचानक केली तर ती गोष्ट पूर्ण होते? असं कोणाकोणाचं होतं. माझं तर असं बऱ्याच वेळा झालेलं आहे की एखादा व्लॉग करायला पण जातो ना आम्ही, खूप ठरवून जातो, पण तेव्हा त्या गोष्टी पुढे व्लॉग मध्ये मिळत नाही. पण प्लॅन जेव्हा असा व्लॉग असतो ना तेव्हा ते एकदम मस्त परफेक्ट होतं. तर आजचा तसाच काहीतरी व्लॉग आहे. मस्तपैकी झाडावर पण चढायला मिळालं, खूप मजा करायला मिळाली. बालपणीच्या आठवणीत ना ह्या अशाच निमित्ताने जागे होतात. तर आता थोड्या वेळ आणखीन बसतो, मग आपण निघूया घराकडे. मित्रांनो, तिथे बराच वेळ मस्तपैकी बसून झालं आणि आता आपण निघतोय घराकडे. पण जाता जाता तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, म्हणजे तो पण एक रानमेवाच बोलला जातो आणि तो मला ना कधीपासून दिसतोय, तर ते पण तुम्हाला मी जाता जाता दाखवतो. झाड सेम आहे पण तुम्ही झाड बघा. मला वाटतं ना बरेच लोक सांगतील मला हे. तर मित्रांनो, समोर बघा ते झाड आहे, इथे गाय पण बांधली आहे. तर हे ते झाड आहे. मगाशी आपण जे शेतामध्ये आपल्या झाडं बघितली ना जी एकदम जमिनीला लागलेली, तर तसंच काहीतरी हे झाड आहे. आणि मी तुम्हाला म्हणालेलो की त्याच्यावरती ना अशी फळं लागतात. तर तुम्हाला मी ते फळ पण दाखवतो. मला वाटतं हे बघा ना काय पिकलेली आहेत, बापरे बाप, ओ माय गॉड, कसले भारी आहेत. मी मागच्या वेळेला जेव्हा ब्लॉग मध्ये मला दाखवलं ना तेव्हा हिरवी होती ही फळं, पण आता ही मला वाटतं ना पिकली आहेत आणि पूर्णपणे पिकली आहेत. क्या बात आहे. पण हे माहिती ना आपल्याला हे झाड कुठले आणि या फळाला काय बोलतात ते. तर तुम्हाला कोणाला माहिती असेल ना तर प्लीज 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 कमेंट करून नक्की सांगा की हे झाड कुठले आणि ही फळं कुठली आहेत. बघा ना, छोटी छोटी फळं आहेत आणि मस्त नारंगी कलरची आहेत. क्या बात आहे. हे बघा, ही अशी ना नारंगी कलरची ही फळं आहेत. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही अशी नारंगी कलर मध्ये आहेत. थोडंसं ना हे मला ओळखीचं वाटतं फळ, आणि थोडंसं ना थोडंसं एकदम म्हणजे ना जास्त गोड पण नाही आणि एकदम कच्चं पण नाही, असं याचं काहीतरी टेस्ट लागतंय. अजून का पिकलं नाहीये पूर्णपणे, पण पूर्ण बघा ना, पूर्ण ना असं ना, एवढंच छोटं झाड आहे पण त्याला ना पूर्ण असं नारंगी कलर ना चारी बाजूनी त्या खोडाला ना ते फळं लागलेत आणि असे गुच्छेच्या गुच्छे लागलेले आहेत. म्हणजे कसलं भारी वाटते बघायला. आता ऍक्च्युली तुम्हाला कॅमेऱ्यात कसं दिसतंय ते मला माहिती नाहीये, पण तुम्ही इकडे असाल ना, कारण की मी त्या झाडाखाली बसलेलो ना, मला तिथून हे झाड आहे ना दिसत होतं. म्हणजे जी ही वरती लागलेली फळ आहेत ना त्यांचा कलर जो आहे ना नारंगी, तो पूर्णपणे चमकत होता. तर एवढ्या लांबून मला हे झाड दिसलं, म्हणून मी बोल हे तुम्हाला जाता जाता हे झाड पण तुम्हाला दाखवू. जबरदस्त मजा आली. म्हणजे हा पण एका प्रकारचा रानमेवाच आहे, पण त्याचं नाव तुम्ही सांगायचंय मला कमेंटमध्ये. हे बघा, इथे बसलोय ना तर गाय पण जवळ आली आहे. बघायला कोण आलाय. हॅलो. तर मित्रांनो, अशा प्रकारे होतो मी गावी आणि रानमेवा काढण्याची मजा, रानमेव्याची मजा तुम्हाला मी दाखवली. जेवढा मला जमलं तेवढा प्रयत्न केला. तर आमच्या इथे ना बघा, म्हणजे करवंद, जांभळं, त्याच्यानंतर कैऱ्या, आंबे, ह्याच गोष्टी मिळतात. आणि इथे ना सगळीकडे तुम्ही बघतील ना तर ही होते ना भात शेती होते. तुम्हाला आता परिसर हा असा दिसत असेल, पण जेव्हा पावसाळ्यात आपण इकडे येऊ आणि इकडचे व्लॉग शूट करून पावसाचे, तेव्हा हा निसर्गच वेगळा असणार आहे आणि तो तुम्हाला मी आपल्या पद्धतीने दाखवेन तो व्लॉग करून. तर खूप सारी मजा आली. इथे खूप सारे पक्षी पण बघायला मिळाले आणि इथे ना पावसाळ्यात आहे ना खूप साऱ्या ना रानभाज्या मिळतात. तर त्याचा पण आपण दरवर्षी व्हिडिओ बनवतो, पण ह्या वर्षी त्या रानात जाऊन कशा शोधायच्या वगैरे किंवा काय आणि त्याचं रेसिपी कशी बनवली जाते हे देखील आपण व्लॉग बनवणार आहे. आता मात्र ताकद उरली नाहीये, कारण की झाडावरून चढतोय खाली उतरतोय, झाडावरून चढतोय खाली उतरतोय, खूप दमछाक झाली आहे. पाणी पण नाही घेऊन आलेलं आहे. तर आता फटाफट जातो घरी, पाणी पितो, जेवतो आणि मग पुन्हा 3च्या गाडीने घरी. म्हणजे आलो ते काम पण झालं आणि तुम्हाला रानमेवा पण दाखवता आला. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जर व्लॉग आवडला असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.